हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आय होप मित्रांनो तुम्ही आनंदात असाल. मित्रांनो, आपण घेत आहोत स्टँडर्ड 7 सब्जेक्ट मॅथमॅटिक्स चॅप्टर नंबर 4 अँगल अँड पेअर ऑफ अँगल्स. त्याचप्रमाणे मित्रांनो प्रॅक्टिस सेट 15 जो आहे तो आपण आज पूर्ण करणार आहोत. मित्रांनो, या चॅनलवर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा, जे घंटीचं बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढे सगळे अपडेट मिळतील. चला मित्रांनो, सुरुवात करूया. स्टँडर्ड 7 मॅथमॅटिक्स चॅप्टर नंबर 4 अँगल अँड पेअर्स ऑफ अँगल्स. लेट्स रिकॉल. मित्रांनो, आपण लेट्स रिकॉलमध्ये जे तुमचं 6 स्टँडर्डमध्ये झालं असेल त्याचा थोडक्यात आपण रिकॉल करतो. त्याला बघूया काय दिलं आहे आपल्याला. तर फ्रेंड्स, इथे बघा फर्स्ट क्वेश्चन आहे, राईट द नेम ऑफ द अँगल शोन अलॉंग साईड. इथे जो अँगल दिला आहे त्याचं आपल्याला मित्रांनो नाव लिहायचं आहे. तर अँगल बघा मित्रांनो, अँगल ABC असाही याला लिहिता येईल, अँगल ABC, किंवा अँगल CBA असाही याला लिहिता येईल, किंवा मित्रांनो फक्त अँगल बी जो आहे ना तो लिहिला तरी चालतो. म्हणजे 3 पद्धतीने लिहिता येतो तो, अँगल ABC किंवा अँगल CBA किंवा फक्त अँगल बी. मात्र लक्षात ठेवा, बी जो आहे हा मध्ये यायला हवा. लक्षात घ्या, बी जर समजा 3 अक्षरात लिहायचं असेल ABC, बी मध्येच घ्या, किंवा CBA, बी हा मध्येच यायला हवा. हे फक्त लक्षात ठेवा. ओके फ्रेंड्स, नेक्स्ट, राईट द नेम ऑफ इट्स व्हर्टेक्स. व्हर्टेक्सचं नाव काय? व्हर्टेक्स म्हणजे मित्रांनो मराठीत त्याला शिरोबिंदू असे म्हणतात. मग शिरोबिंदू आहे इथे बी. सो राईट हिअर पॉईंट बी इज द व्हर्टेक्स. इथे ना पॉईंट बी. थर्ड, राईट द नेम ऑफ इट्स आर्म्स. आता मित्रांनो याच्या भुजा कोणत्या आहेत? तर अर्थात या 2 भुजा दिसतात आपल्याला, रे BA अँड रे BC. या त्याच्या काय आहेत? आर्म्स आहेत. लक्षात घ्या, पुन्हा 2, रे BA आणि रे BC. ओके फ्रेंड्स, राईट द नेम ऑफ द पॉइंट्स मार्क ऑन इट्स आर्म. आता मित्रांनो इथे जे पॉईंट दाखवले ते कोणकोणते ते तुम्हाला सहज दिसतील. फ्रेंड्स, काय काय आहे ते बघा. पॉईंट A आहे, त्याचप्रमाणे पॉईंट B आहे आणि पॉईंट C आहे. ओके फ्रेंड्स, नेक्स्ट, मित्रांनो इंटेरियर नेमकं काय आहे, एक्सटेरियर ऑफ अँगल काय आहे ते आपण बघूया. आता मित्रांनो, हा जो अँगल आहे इथे अँगल दिसतोय तुम्हाला PQR हा अँगल आहे. या अँगलवरती कोणकोणते पॉईंट्स आहेत? PQR हे जे पॉईंट्स आहेत मित्रांनो, हे कुठे आहेत? तर हे आहेत त्याच्या आर्मवरती आहेत. ओके, आर्मवरती आहेत. आता पुढचे जे पॉईंट आहेत बघा, NMTO हे जे पॉईंट आहेत मित्रांनो या अँगलच्या आतल्या बाजूला आहेत, म्हणजे इंटेरियरमध्ये आहेत. ओके फ्रेंड्स, यांना आपण म्हणतो इंटेरियर भाग आहे. हा पूर्ण जो भाग आहे इकडचा हा इंटेरियर आहेत. मग हे इंटेरियरमध्ये आहेत. आणि हे इकडचे जे दिसत आहेत GDSE हे जे पॉईंट आहेत मित्रांनो, हे आहे एक्सटेरियर ऑफ द अँगल. लक्षात घ्या, इंटेरियर भाग म्हणजे नेमका कोणता असेल? तर हे इंटेरियरमध्ये येत आहेत, हे एक्सटेरियरमध्ये येत आहेत, आणि PQR ऑन द अँगल ते अँगलमध्ये हे तुमच्या लक्षात आलंच असेल. ओके फ्रेंड्स, फ्रेंड्स 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 घ्या. ही इथे फिगर दिली, इथे 2 अँगल तुम्हाला दिसत आहेत. अँगल BMQ, दिस इज वन अँगल, अँड सेकंड अँगल इज QMD, हे दुसरं अँगल. यामध्ये मित्रांनो तुमच्या लक्षात येईल अँगल BMQ अँड अँगल QMD यामध्ये M इज द कॉमन व्हर्टेक्स. M जो आहे ना तो दोघांचा कॉमन व्हर्टेक्स आहे. म्हणजेच ॲडजस्टंट अँगलमध्ये एक कॉमन व्हर्टेक्स जो आहे तो असायला हवा. आणि एक जी साईड आहे ना फ्रेंड्स, ही जी साईड आहे ती कॉमन साईड आहे, दोघांची कॉमन साईड आहे. मग यावरून आपल्याला काय कळतं की ज्या कोणाला आपण मित्रांनो ॲडजस्टंट अँगल म्हणणार, तर ॲडजस्टंट अँगलसाठी एक जी आहे ही व्हर्टेक्स कॉमन असली पाहिजे आणि एक कॉमन आर्म असली पाहिजे. 2 अँगल विच हॅव अ कॉमन व्हर्टेक्स, अ कॉमन आर्म अँड सेपरेट इंटेरियर्स आर सेड टू बी ॲडजस्टंट अँगल्स. हे लक्षात ठेवा. बघा, कॉमन व्हर्टेक्स आहे, कॉमन आर्म आहे, आणि प्रत्येकाचा इंटेरियर जो आहे ना तो वेगवेगळा आहे. सो दिस 2 अँगल्स आर कॉल्ड ॲडजस्टंट अँगल्स. ओके फ्रेंड्स, ऑब्झर्व द फिगर अँड कम्प्लीट द टेबल फॉर अँगल AWB. अँगल आपल्याला दिलेला आहे आणि त्यावर मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे, तर हा टेबल जो तो कंप्लीट करायचा आहे. पॉईंट्स इन इंटेरियर. आता इंटेरियरमध्ये कोणकोणते पॉईंट्स आहेत मित्रांनो? R आहे, सो राईट हिअर R. नंतर आहे C, तो पण लिहून टाका C. नंतर आहे फ्रेंड N, तोही लिहा. आणि नंतर आहे X. हे जे पॉईंट्स आहेत मित्रांनो हे आहेत इंटेरियरमध्ये. आता पुढचा पॉईंट काय? पॉईंट इन द एक्सटेरियर. एक्सटेरियर म्हणजे काय मित्रांनो? बाहेरचे T आहे, U आहे,
त्याप्रमाणे क्यू व्ही आणि वाय हे पॉईंट आपल्याला दिसत आहेत, ते लिहून टाका इथे. टी कॉमा यू कॉमा क्यू कॉमा व्ही कॉमा वाय. लक्षात घ्या फ्रेंड्स, हे आहेत पॉईंट इन द एक्सटेरियर. जरा मी इकडच्या बाजूला लिहिले, लक्षात घ्या, समजून घ्या. आणि पॉईंट्स ऑन द आर्म इथे लिहितो. आता आर्मवरती असणार आहे म्हणजे या बाजू असणार आहे. ए आहे, डब्ल्यू आहे आणि आहे बी, तो लिहून टाका मित्रांनो. जी सुद्धा दिसतोय आणि तोही लिहून टाका. ए डब्ल्यू जी बी, ए त्याचप्रमाणे डब्ल्यू त्याचप्रमाणे जी आणि आहे बी. ओके फ्रेंड्स, या पद्धतीने हा टेबल तुम्हाला सहज पूर्ण करता येईल. आय होप तुम्हाला तो कळाला असेल. आपल्याला नेम द पेअर ऑफ ॲडजसेंट अँगल्स इन द फिगर बिलो. या फिगरमध्ये दाखवलेले ॲडजसेंट अँगल कोणते आहेत? ॲडजसेंट अँगलसाठी मित्रांनो काय पाहिजे आपल्याला, तर एक कॉमन व्हर्टेक्स, त्याचप्रमाणे एक कॉमन साईड आणि इंटिरियर हे वेगवेगळे असायला हवेत. आता मित्रांनो आपण जर घेतला अँगल ए एन बी, हा जर घेतला अँगल ए एन बी, तर याचा दुसरा कोणता आहे मित्रांनो, तो येईल बी एन सी. यामध्ये ही जी आहे ना बी एन ही कॉमन आर्म झाली आणि एन कॉमन व्हर्टेक्स झाला. इंटेरियर वेगवेगळे आहेत त्याचे, मग त्यामुळे आपल्याला लिहिता येईल अँगल ए एन बी आणि दुसरा लिहिता येईल मित्रांनो अँगल बी एन सी. ओके फ्रेंड्स, या पद्धतीने मित्रांनो हे लिहिता येतील. आपण नवीन लिहूया. ओके, तर फ्रेंड्स लक्षात आलं असेल तुमच्या पहिला अँगल मी सांगितला त्याप्रमाणे ए एन बी आणि बी एन सी. हा इंटेरियर वेगवेगळा आहे. कॉमन व्हर्टेक्स एन आहे, कॉमन रे एक आहे बी एन, त्यामुळे ते लिहिता येतील. सेकंड आपल्याला शोधता येईल मित्रांनो बी एन सी. समजा हा घेतला बी एन सी राईट हिअर अँगल बी एन सी आणि नंतर त्याला एन कॉमन व्हर्टेक्स आहेच. एन सी जर कॉमन व्हर्टेक्स घेतली तर त्या अँगलची आहे ए एन सी. सो बी एन सी अँड ए एन सी आर ऑल्सो ॲडजसेंट अँगल्स. पुन्हा तिसरा सुद्धा आपल्याला घेता येईल, तुम्हालाही घेता येईल मित्रांनो, तो सी एन ए. हा जर घेतला एन कॉमन व्हर्टेक्स आहे, याच्यामध्ये एन ए कॉमन व्हर्टेक्स असेल तर हा अँगल येईल म्हणजे ए एन बी. मग आपल्याला मित्रांनो तिसरं लिहिता येईल बघा सी एन ए अँड ए एन बी. आय होप तुम्हाला मित्रांनो हे तिन्ही कळाले असतील. पुढच्या फिगरमध्ये मित्रांनो इथे कॉमन व्हर्टेक्स बघा क्यू जर आपण घेतला तर ओ पी जी आहे, सॉरी ओ आहे तो क्यू आहे, सॉरी ओके क्यू आहे. तर क्यू हा कॉमन व्हर्टेक्स येईल. क्यू पी ही कॉमन आर्म येईल म्हणजेच अँगल टी क्यू पी आणि अँगल पी क्यू आर. लिहून टाका अँगल टी क्यू पी आणि आर क्यू पी म्हटलं तरी चालेल. हे येतील इथे ॲडजसेंट अँगल्स. पुढे बघूया मित्रांनो. आता मित्रांनो आपल्याला खालचे अँगल्स जे दिलेले आहेत ते विचारले ते ॲडजसेंट अँगल्स आहेत का. इफ नॉट स्टेट द रिझन. नसतील तर त्याचं रिझन आपल्याला द्यायचं आहे. पहिला काय बघा पी एम क्यू आर एम क्यू. आता फ्रेंड्स पी एम क्यू कुठे, पी एम क्यू हा अँगल काढला. दुसरा आहे आर एम क्यू, तो पण बघूया आर एम क्यू. आता फ्रेंड्स चेक काय करणार, ॲडजसेंट अँगलची डेफिनेशन काय, कॉमन व्हर्टेक्स आहे एम, कॉमन आर्म ही सुद्धा आहे आणि इंटिरियर त्याचे वेगवेगळे असायला हवेत ते सुद्धा आहेत. म्हणजे हा आहे ॲडजसेंट अँगल्सची पेअर. ओके फ्रेंड्स, नेक्स्ट बघूया आर एम क्यू अँड एस एम आर. आर एम क्यू लक्षात घ्या आर एम क्यू आणि दुसरा आहे एस एम आर. एस एम आर कुठे आला, या इकडे आला आहे. ओके फ्रेंड्स, मित्रांनो आपण हे वेगवेगळ्या कलरने दाखवूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ओके, आर एम क्यू कोणता अँगल आहे, आर एम क्यू. आता मी दुसरा कलर घेणार आहे. दुसरा कलर मी सपोज ब्ल्यू घेतो. ओके, आणि दुसरा अँगल कोणता दाखवला आहे मित्रांनो, एस एम आर. तो कुठे आहे, एस एम आर. आता या दोन कलरमुळे तुम्हाला मित्रांनो कॉमन रे तो दिसतोय किंवा कॉमन आर्म तो तुम्हाला दिसते. बट व्हर्टेक्ससुद्धा कॉमन आहे एम, बट इंटिरियर जो आहे तो वेगवेगळा नाही आहे. याचा बघा मित्रांनो जो पिंक कलरचा काढला आहे त्याची इंटिरियर ही आहे आणि ब्ल्यू कलरची इंटिरियरसुद्धा ही आहे. म्हणजेच काय, त्यांचं इंटिरियर कॉमन होतं आहे. सो फ्रेंड्स दीज अँगल्स आर नॉट ॲडजसेंट अँगल्स. कारण काय, बट देअर इंटिरियर आर नॉट सेपरेट. याचं रिझन लिहिता येईल इंटिरियर आर नॉट सेपरेट. ओके फ्रेंड्स, त्यामुळे हे ॲडजसेंट अँगल नाही आहेत, लक्षात घ्या. पुढचं बघूया लगेच आर एम एस अँड आर एम टी. आर एम एस कुठे, आर एम एस आणि दुसरा आर एम टी मित्रांनो दुसरा कलरमध्ये घेऊया. आर एम टी रेड घेतो. ओके, आर एम टी कुठे, तर आर एम टी. इथे पण मित्रांनो तेच होतं आहे. कॉमन आर्म तर आहे किंवा कॉमन साईड तर आहे, बट इंटेरियर जो आहे ना, आता हा पिंक कलरचा हा पूर्ण आला आणि ब्ल्यू कलरचा इथे आला इंटेरियर, ब्ल्यू कलरने दाखवत होतो.
ब्ल्यू कलरने सुद्धा इथे येतोय, म्हणजे एकाच ठिकाणी दोघं येतात बघा, ब्ल्यू पण पिंक पण, म्हणजे इंटिरियर काय त्याचे हे सुद्धा सेपरेट नाही आहेत. सो इट इज नॉट अ ॲडजेसेंट अँगल्स. हा सुद्धा ॲडजेसेंट नव्हता, हा सुद्धा ॲडजेसेंट नव्हता. ओके फ्रेंड्स, नेक्स्ट बघूया लगेच. पुढचा अँगल कोणता आहे तर SMT अँड RMS. SMT कुठे बघा, SMT आणि आहे RMS. ओके फ्रेंड्स, आता इथे हा वेगळा कलर घ्यायला होता पण दाखवतो, त्याच्यावरती दाखवतो. RMS म्हणजे हा आहे बघा. आता इथे मित्रांनो कॉमन साईड आहे. ओके, व्हर्टेक्स तर कॉमन आहे M, आणि याचा इंटिरियर हा आहे, पिंक कलरने दाखवतो. याचा इंटिरियर मी ब्ल्यू कलरने दाखवतो, तर हा इकडे आहे, म्हणजे वेगवेगळे आहेत. म्हणजेच फ्रेंड्स हे आहेत ॲडजेसेंट अँगल्स. मग मित्रांनो हा ॲडजेसेंट अँगलची पेअर होती, ही नव्हती, ही पण नव्हती, आणि ही सुद्धा होती. आय होप तुम्हाला मित्रांनो हे कळालं असेल. भेटूया मित्रांनो